प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 2 जानेवारी 2026 शुक्रवार। नोगाचे जगाज कोश। त्याच दिवशी नोगा त्यांचे पुत्र शेम, काम व याफेत, नोहाची पत्नी आणि त्याच्या पुत्राची 3 पत्नी हे सर्व जगाजात प्रवेश केले। उत्पत्ती 7 अध्याय 13 वचन। तुम्ही प्रभूच्या कृपे अंतर्गत नवीन वर्षात पाऊल टाकले आहे। तुम्ही त्यांच्या अमाप प्रेमात, दयेतील आणि करुणेत प्रवेश केला आहे। तुम्ही ख्रिस्तामध्ये रागत असताना प्रभू नक्कीच तुम्हाला आपल्या डोळ्याची पापणीसारखे जपेल आणि तुम्हाला उंचावेल। मोसेचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईने फिरओच्या क्रूर आगीपासून त्याला वाचवण्यासाठी एक छोटी टोपली तयार केली। त्या लहान कोशात फक्त बाल मोसेसाठीच जागा होती, पण नोहाने बांधलेल्या जगाजात संपूर्ण कुटुंबासाठी जागा होती। नोहा व त्यांची पत्नी शेम व त्यांची पत्नी काम व त्यांची पत्नी याफेत व त्यांची पत्नी सर्वजण सुरक्षितपणे आत ठेवले गेले। आज आपल्यासमोर आणखी एक कोश उभा आहे, येशू जीवित कोश। त्यांच्यामध्ये फक्त 1 किंवा 8 जणांसाठीच नव्हे, तर त्यांची नावावर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्याला स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी जागा आहे। आजही या कोशाचे दार उघडे आहे। ख्रिस्त तुम्हाला त्यात एकत्र गोळा करण्याची उत्कट इच्छा धरतो। नोगाचे कुटुंब जगाजात प्रवेश केले। प्रिय देवाची मुलांनो, आज तुम्ही आणि तुमचे कुटुंब कुठे आहेत? तुम्ही होसेच्या आत आहेत की बाहेर? तुम्ही सर्वच परमेश्वराचे आडोशात वसता आहेत की मफल्या आकाशाखाली उघडे आहेत? तुम्ही सर्वशक्तिमानाची सावलीखाली विसावता आहेत की जगाच्या क्षणभंगुर सुखाची सावल्याखाली थांबलेले आहेत? आपण शेवटच्या काळात आलो आहोत। प्रत्येक व्यक्तीचा एक ठरलेला शेवट असते। तसेच राष्ट्राचे, सरकारांचे आणि जगाच्याही इतिहासाची पाने उलटून बघा। संस्कृती उदयास आल्या, सगळे फुलली, साम्राज्य उभी राहिली, सामर्थ्यशाली शासक आले आणि प्रभूने प्रत्येकाचा अंत केला। आज आपण शास्त्र ज्याला जगाचा शेवट म्हणते त्या काळात जगत आहोत। हा काळ होसेच्या आत सुरक्षित राहण्याची आहे। देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि तुमचे कुटुंब एकत्र त्यात प्रवेश करा। नोगाची काळात जसा प्रभूने जलप्रलयाने जगाचा नाश केला, तसाच सत्याचे जग अग्नीसाठी राखून ठेवलेले आहे। प्रिय देवाची मुलांनो, या नवीन वर्षात स्वतःची पुन्हा तपासणी करा। तुम्ही खरोखरच ख्रिस्तामध्ये, होसेमध्ये आहेत काय? कुठेही आणि दिसल्यास ती ताबडतोब दुरुस्त करा आणि पूर्णपणे त्याच्यात प्रवेश करा। पुढील म्हणण्यासाठी वचन। सर्व गोष्टीचा शेवट जवळ आला आहे, म्हणून तुम्ही गंभीर राहा आणि प्रार्थनेत जागृत राहा। पहिली पत्र अध्याय 4 7 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 4 अध्याय, 5 अध्याय, 6 अध्याय। संध्याकाळ मत्ती 2 अध्याय। धन्यवाद।